बिर्याणी खाऊन कंटाळला तर ही ना आपली प्रॉन्स बिर्याणी, कोळंबी बिर्याणी करून पहा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपण. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे, बारीक आपल्याला पेस्ट करायची आहे. कोथिंबीरच्या काड्या घेतल्या, कोळंबी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली होती, हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं मी. आणि ही आपल्याला पेस्ट लावून ठेवायची आहे. एक 15 मिनटं लावून ठेवू शकता तुम्ही. आणि सर आता झाकून ठेवूया. आणि वाटणामध्ये हिरवी मिरची देखील टाकलेली. इथे 2 पळा तेल घेतलेलं आहे कुकरमध्ये, छान मस्तपैकी तापून देऊया. तेल तापल्यावरती 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर ही आपण पेस्ट केलेली होती ती टाकलेली. 2 कांदे कापून घेतलेले होते, असे उभे कापायचे आहेत. छान मस्तपैकी परतून घेऊया. त्यानंतर 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे, तोही आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 1 हिरवी मिरची टाकलेली आहे. आणि ह्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी, की जेणेकरून हे कांदा आणि टोमॅटो ना पटकन असे आपले फ्राय होतात. 3 मिनिटांनी तर बघा झाकण काढून घेतलेलं आहे. छान मस्तपैकी कांदा टोमॅटो इथे मऊ शिजलेला आहे आणि कलरही छान आलेला आहे, असा गोल्डन. परतून घेत आहे पुन्हा एकदा. आणि त्याच्या इथे बघा मी गरम मसाला, धणे, जिरे पावडर टाकलेले, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि लाल तिखट टाकलेलं. आणि या इथे ना मी आपला चिकन मसाला असतो ना आपला हा शाही, तो टाकलेला आहे. आणि हळद टाकलेली आहे 1 चमचा. त्यानंतर छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे ना. कोळंबी टाकलेली आहे, गॅस कमीच ठेवलेला आहे. आणि ना इथंच आपल्याला अलगद प्रेस करायचं आहे, नाही म्हणजे तर इथे ना आपल्याला अलगद हलवायचं आहे, नाही तर कोळंबीचा सगळा चुरा होऊन जाईल. आणि आता झाकण झाकून ठेवूया 1 मिनटं. होतं 2 मिनटं. तर इथे बघा ही छान मस्तपैकी असा मसाला लागलेला आहे ह्या कोळंबीला. आणि ना थोडंसं असं गरम पाणी टाकलेलं आहे, जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होते ना अद्रकची पेस्ट त्याच्यामध्ये. आणि छान मस्तपैकी पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेली आहे. बासमती तांदूळ घेतलेले होते मी 2 वाट्या, अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. तांदूळ जो भिजवलेला होता तो मी कुकरमध्ये टाकलेला आहे. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि ना शक्यतो गरम पाणीच टाका, ह्याच्यामध्ये गरम पाणीच टाकलेलं आहे मी. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. आणि अशी ना आता बारीक आता कोथिंबीर कापून टाकलेली ह्याच्यामध्ये. आणि आता झाकून आपण ठेवणार आहोत. आता 3 शिट्या देणार आहे मी. तर ते आपल्या आता बघा शिट्या झालेल्या आहेत. ते कुकर थंड झाल्यावरतीच आपल्याला बिर्याणी सर्व करायची आहे. तर इथे बघा किती मस्त अशी सुटसुटीत झालेली आहे ही कोळंबी बिर्याणी. तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झालेली आहे ते मला सांगा. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास ना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या पटापट सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.